नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 9.3 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला स्फेअर आणि हेमिस्फेअर या दोन शेपचा अभ्यास करायचा आहे। पहा, स्फेअर याप्रमाणे शेप असतो आणि हेमिस्फेअर याप्रमाणे शेप असतो। स्फेअर म्हणजे गोल आणि हेमिस्फेअर म्हणजे अर्धगोल। तर या दोन शेपचे आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम यांचे फॉर्म्युले माहिती करून घ्यायचे आहेत आणि त्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे। हा स्फेअर आहे, एकतर पूर्ण सॉलिड असेल किंवा आतून पोकळ असेल, आणि हा हेमिस्फेअर आहे, मधून पोकळ असेल किंवा सॉलिड असेल म्हणजे पूर्ण भरीव असेल। तर या दोन शेपचे आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फॉर्म्युले काय आहेत ते प्रथम माहिती करून घेऊ। पहा, हे दोन शेप तुमच्या लक्षात आलेले आहेत। हा स्फेअर आहे आणि हा हेमिस्फेअर आहे। तर या दोन शेपचे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे याची सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। हा कशाचा आहे? सर्कलच्या एरियाचा आहे, बरोबर आहे। हे 2 पाय आर स्क्वेअर, 1 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर, 3 पाय आर स्क्वेअर आणि 4 पाय आर स्क्वेअर। पहा, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे। हा सर्कलचा आहे, बरोबर आहे। सर्कल म्हणजे एका पेपरवर काढलेला आपण असं सर्कल असते, एरिया ऑफ सर्कल। हे आर आहे, कोणी आर असे काढतात, हे आर आहे म्हणून समजून घ्या। हा शेप हेमिस्फेअर आहे आपला, बरोबर आहे। याप्रमाणे शेप आहे। पहा, येथे सर्कल आहे आणि हा अर्धगोल आहे, बरोबर आहे। पहा, हा जो एरिया आहे, पहा फक्त गोलाकार भाग, पूर्ण गोलाकार, हा सर्कल विचारात घ्यायचा नाही, फक्त हा गोलाकार, याला काय म्हणायचं? कर्व सरफेस एरिया। कर्व म्हणजे गोलाकार आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर। पहा, हेमिस्फेअरचा कर्व सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ, असं वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर। 2 पाय आर स्क्वेअर असेल तर हा फक्त एरिया, आणि 3 पाय आर स्क्वेअर असेल, हा एरिया 2 पाय आर स्क्वेअर आहे आणि हा सर्कल आहे, या सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर आणि हा एरिया 2 पाय आर स्क्वेअर, दोघांची ॲडिशन 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर म्हणजे 3 टाइम्स पाय आर स्क्वेअर होईल, बरोबर आहे। म्हणजे पहा याप्रमाणे आपण अर्धगोल काढलेला आहे। तर हे सर्कल आहे, बरोबर आहे। हा एरिया आणि प्लस हा एरिया म्हणजे काय होईल? या दोघांची ॲडिशन होईल, बरोबर आहे। पाय आर स्क्वेअर आणि 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे काय? 3 पाय आर स्क्वेअर। हा काय आहे? टोटल सरफेस एरिया। पहा, फक्त कर्व सरफेस एरिया फक्त हा होईल, आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे त्यामध्ये हे पण सर्कल येणार आहे, म्हणजे दोघांची ॲडिशन। टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? त्या शेपचं टोटल सरफेस किती आहे, हा सरफेस आणि हा सरफेस। हा सरफेस 2 पाय आर स्क्वेअर आहे आणि हा सरफेस पाय आर स्क्वेअर आहे, दोघांची ॲडिशन 3 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे। म्हणजे हा काय आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर म्हणजे अर्धगोल, हेमिस्फेअर। पहा आता 4 पाय आर स्क्वेअर, पहा 1 पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ सर्कल, 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे हा एरिया, 3 पाय आर स्क्वेअर म्हणजे हा आणि हा एरिया, आणि 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे या स्पेअरचा टोटल सरफेस एरिया। पहा, याप्रमाणे शेप आहे तो, बरोबर आहे, असा गोलाकार आहे। 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे हा काय? सरफेस एरिया ऑफ स्पेअर। पहा, स्पेअरचा सरफेस एरिया म्हणजेच काय? याला आपण टोटल सरफेस एरिया पण म्हणतो, टोटल सरफेस एरिया, कारण सरफेस एकच आहे याला, परंतु याला दोन सरफेस आहेत, बरोबर आहे। या हेमिस्फेअरला सरफेस एरियाचे दोन फॉर्म्युले आहेत। हा कर्व सरफेस आणि
हा सरफेस एरिया आणि हा सरफेस एरिया म्हणजे काय होईल, टोटल सरफेस एरिया होईल. परंतु स्पेअरला एकच सरफेस आहे पूर्ण गोलाकार, म्हणजे टोटल सरफेस एरिया किंवा कर्व सरफेस एरिया दोघांचा अर्थ एकच होईल, टोटल सरफेस एरिया म्हणजे 4πr². पहा, याप्रमाणे सिक्वेन्सने आपण शेप आणि फॉर्म्युले लक्षात ठेवले तर पाठ करायची गरज नाही, लगेच लक्षात येतात. पहा, आता आपण व्हॉल्यूम पाहू. हेमिस्फिअर. पहा, हा हेमिस्फिअर आहे, हा शेप हेमिस्फिअर आहे, बरोबर आहे, अर्धगोल आहे, याप्रमाणे शेप आहे. पहा, याप्रमाणे शेप काढलेला आहे मी. पहा, ही रेडियस आहे, बरोबर आहे, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत रेडियस आहे. जर हा पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपण जॉईन केला, पहा, आणि हा पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपण जॉईन केला, तर येथे काय होईल, कोन तयार होईल, बरोबर आहे, याप्रमाणे कोन तयार होईल. हा कोन तयार होतो, बरोबर आहे. ही काय रेडियस आहे आणि ही हाईट आहे. पहा, हाईट किती असेल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत म्हणजे रेडियसच आहे सर्कलची, बरोबर आहे, रेडियस होईल या हेमिस्फिअरची, म्हणजे ही पण रेडियसच आहे. तर आता याप्रमाणे कोन तयार झालेला आहे. पहा, कोनचे व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला, 1/3πr²h. हा कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. हा कोन पूर्ण आपण वाळूने भरून घेतलेला आहे, बारीक वाळूने सपाट असा भरून घेतलेला आहे. जर आपण हे दोन कोन या हेमिस्फिअरमध्ये असे ओतले भरून, तर हा पूर्ण भरून जातो हेमिस्फिअर. म्हणजे काय, आपण काय म्हणणार, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर किती आहे, 2 टाइम्स आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. कोनची व्हॉल्यूम किती आहे, 1/3πr²h, बरोबर आहे. हे कोनचे व्हॉल्यूम आहे, परंतु येथे एच आणि आर इक्वल आहेत, बरोबर आहे, म्हणजे एच ऐवजी आपण आर घेऊ शकतो. 1/3 इंटू पाय आर, एच ऐवजी आपण आर घेऊ शकतो इंटू आर, म्हणजे काय होईल, हे 2/3 होईल आणि पाय r² इंटू आर म्हणजे r³ हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे या हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम किती आहे, 2/3πr³ आहे. तर याचं किती असेल, या स्फिअरचं किती असेल, याच्या डबल असेल, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, व्हॉल्यूम स्फिअरचं व्हॉल्यूम किती असेल, 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2/3πr³ आहे. म्हणजे काय होईल, 2 इंटू 2 4/3 होईल, बरोबर आहे, πr³. फक्त फॉर्म्युले कसे तयार झालेत हे आपण येथे पाहिलेलं आहे, आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याचे व्हॉल्यूम 2/3πr³ आणि स्पेअरचं व्हॉल्यूम 4/3πr³, याच्यात डबल आहे, बरोबर आहे. 2/3 तर 2 ऐवजी येथे 4 आहे, फॉर्म्युला सारखाच आहे. आता आपण प्रॅक्टिस सेटचे प्रॉब्लेम सॉल्व करू. पहिला प्रश्न, फाइंड दी सरफेस एरियाज अँड व्हॉल्यूम्स ऑफ स्पेअर्स ऑफ दी फॉलोइंग रेडाय. पहा, 4 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या स्पेअरचं व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. 9 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या स्पेअरचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. आणि 3.5 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या स्पेअरचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, सोल्युशन. रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर, बरोबर आहे. आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला, सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू 4πr². पहा, व्हॅल्यू पुट करू आपण. पायची व्हॅल्यू ही घ्यायची आपल्याला, इक्वल टू 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 r². आर म्हणजे 4 आहे ते, बरोबर आहे.
4 इंटू 4 करू, कारण आरचा स्क्वेअर आहे. 4 इंटू 4 इंटू 4 हा मल्टिप्लिकेशन 64 येईल, बरोबर आहे. आणि इंटू 3.14 3.14ला आपण 64ने मल्टिप्लाय करू. हे ॲडिशन करू. 6 9 10 .12 पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. 0.96. सरफेस एरिया आहे, युनिट काय येईल आपलं, सेंटीमीटर आहे, म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. आता व्हॉल्यूम काढायचं आहे. हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. स्पेअरचे व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. हाच फॉर्म्युला आहे, फक्त अपॉन 3 केलेला आहे आणि स्क्वेअर ऐवजी क्यूब केलेला आहे, लक्षात राहू द्या. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आपल्याला, आर क्यूब घ्यायचा आहे इथे. रेडियस 4 आहे, क्यूब घ्यायचा आपल्याला, म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 3 टाइम्स लिहिले, बरोबर आहे. 4चा 3.14चा आणि 4 इंटू 4चा मल्टिप्लिकेशन, एवढा मल्टिप्लिकेशन आपण हा घेतलेला आहे, बरोबर आहे. हा आलेला आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे एवढ्या व्हॅल्यूसाठी आपण काय लिहू शकतो, हे 96 इंटू 4 आणि अपॉन 3 असं लिहू शकतो. आता हे सॉल्व करू आपण. या नंबरला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. रफमध्ये करतो मी. 4ने मल्टिप्लाय करू. हे आन्सर येईल. आलेल्या आन्सरला 3ने डिवाईड करायचं आहे. 3ने डिवाईड करू. 3 2 6, इथे 2 राहतील, 0 घेतला, इथे 2 राहतील, वरून 3 घेतले, इथे 2 राहतील, पॉईंट वरून 8 घेतले आपण, 9 1 राहील, घेऊ 4, इथे 2 राहतील, 0 घेऊ, इथे 6, इथे 2 राहतील. पॉईंट नंतर 3 अंक मिळाले आपल्याला, परंतु तिसरा अंक 5 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. पॉईंट नंतरचा तिसरा अंक जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्यापूर्वीचा अंक आपण 1ने प्लस करतो. म्हणजे येथे हा नंबर 5 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करणार, हा नंबर 1ने प्लस करणार, म्हणजे आपण आन्सर काय लिहिणार, 267.94 ऐवजी 5 लिहिणार. कारण तिसरा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्यापूर्वीचा अंक आपण 1ने प्लस करतो, म्हणजे 267.95. असं आन्सर काढलं तरी चालेल. व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब करायचं. सरफेस एरियासाठी स्क्वेअर आणि व्हॉल्यूमसाठी क्यूब लिहायचं आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला स्पेअरची रेडियस 9 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि स्पेअरचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. सोल्युशन. रेडियस आहे 9 सेंटीमीटर. आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ. सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. 4 पायची व्हॅल्यू 3.14, आर स्क्वेअर, रेडियस आपल्याला 9 आहे म्हणून 9 इंटू 9 करू आपण. हा मल्टिप्लिकेशन 81 होईल, बरोबर आहे. म्हणजे 4 इंटू 3.14 इंटू 81. 81 इंटू 4 करू आपण. 81 इंटू 4 324 होईल. नंतर या नंबरला 3.14ने मल्टिप्लाय करायचं आहे. 6912 ॲडिशन घेऊ.
.2 अंकानंतर पॉईंट इथे येईल. बरोबर आहे. आन्सर काय येईल आपलं 0.36. एरिया आहे त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून आपण सेंटीमीटर स्क्वेअर. हे येथे जर मीटर असेल तर मीटर स्क्वेअर. एरियाला स्क्वेअर करायचं आहे आपल्याला आणि व्हॉल्यूमसाठी क्यूब करायचं आहे. आता व्हॉल्यूम काढू आपण. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर फॉर्म्युला तोच आहे 4 पाय. व्हॉल्यूम असेल तर इथे क्यूब करणार आणि 3 ने डिवाइड करणार. हे 4 पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर क्यूब. रेडियस आहे 9 म्हणजे 9 इंटू 9 इंटू 9 9 क्यूब. बरोबर आहे. आणि अपॉन 3. आता आपण 4 इंटू 3 एवढा मल्टिप्लिकेशन हा आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 एवढा मल्टिप्लिकेशन आपण काढलेला आहे येथे. बरोबर आहे. तो आलेला आहे 1017.36. आता हे इंटू 9. एक 9 एक्स्ट्रा आहेत कारण इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर होता. बरोबर आहे. आणि अपॉन 3. 3 ने डिवाइड करू 9ला तर काय होईल 3 ने आता मल्टिप्लाय करणार या नंबरला. 1017.36 इंटू 3 ने मल्टिप्लाय करू. 3 सका 18, आचाला 1, 3 त्रिक 9, 1 10, आचाला 1, 3 7 21 आणि 1 22. 0.2 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल 3052.08. युनिट काय येईल व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब असं लिहू शकतो आपण किंवा क्यूबिक सेंटीमीटर, क्यूबिक सीएम असं लिहिता येते. येथे सेंटीमीटर स्क्वेअर आहे किंवा आपण असंही लिहू शकतो स्क्वेअर सेंटीमीटर असंही लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल आपल्याला. नेक्स्ट आता रेडियस आपल्याला 3.5 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचं आहे स्पेअरचं. फॉर अ स्पेअर रेडियस दिलेली आपल्याला 3.5 सेंटीमीटर. सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ. सरफेस एरिया ऑफ स्फेअर इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायची व्हॅल्यू 3.14 ही दिलेली आपल्याला तीच व्हॅल्यू घ्यायची आहे. आर स्क्वेअर रेडियस 3.5 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 3.5 आपण 2 टाइम्स लिहिणार. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर होईल. 4 इंटू 3.14 3.5 इंटू 3.5. शेवटी जर 5 असेल तर आपण स्क्वेअर कसा करतो 25 लिहितो. 3च्या नंतरचा पुढचा नंबर 4 आहे. 4 आणि 3 यांचा गुणाकार 4 त्रिक 12 होईल. बरोबर आहे. 0.2 अंकानंतर म्हणजे 12.25 येईल. 3.4 ला 4 ने मल्टिप्लाय करू. 3.14 ला 4 ने मल्टिप्लाय करू आपण. पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. आता पुन्हा मल्टिप्लाय करू आपण या नंबरने मल्टिप्लाय करू. 0.8262125 2152 इंटू ॲडिशन घेऊ. 0 0 6 8 3
3.51 पॉईंट 1 2 3 4 नंतर 1 2 3 4 नंतर म्हणजे आन्सर काय येईल पहा 153.86 हे सेंटीमीटर स्क्वेअर, कारण सरफेस एरिया आहे. आता व्हॉल्यूम काढू आपण. इक्वल टू 4πr³ बरोबर आहे. 4 पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस 3.5 आहे. 3.5 इंटू 3.5 आणि इंटू 3.5, कारण क्यूब असल्यामुळे 3 टाइम्स लिहिलेलं आहे आपण, आणि अपॉन 3 इक्वल एवढी व्हॅल्यू आपण काढलेली ही आलेली आहे बरोबर आहे. म्हणजे 4 3.14 3.5 आणि 3.5 म्हणजे एवढा मल्टिप्लिकेशन हा आलेला आहे 153.86. याला मल्टिप्लाय करायचं 3.5 ने आणि अपॉन 3. 153.86 मल्टिप्लाय करू 3.5 ने. ॲडिशन घेऊ 0 11 पॉईंट 1 2 3 नंतर 1 2 3 हा मल्टिप्लिकेशन एवढा आलेला आहे. पुन्हा या नंबरला आता आलेल्या आन्सरला 3 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. 3 ने आता याला डिवाइड करू आपण. 3 1 3 येथे 2 राहतील, हे 3 घेऊ आपण. 3 7 21 सबट्रॅक्शन 2 राहतील, हे 8 घेणार. 3 9 27, 1 राहील, हे 5 घेणार आपण. येथे पॉईंट देणार. 3 5 15 कंप्लीट भाग जाईल 0 आणि हा 0 आपण इथे लिहिणार बरोबर आहे. नाही लिहिला तरी चालेल, कारण पॉईंट नंतर आहे तो बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 179.5. येथे 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इफ द रेडियस ऑफ अ सॉलिड हेमिस्फेअर, पहा एक याप्रमाणे सॉलिड हेमिस्फेअर आहे, अर्धगोल आहे, सॉलिड आहे म्हणजे पूर्ण भरीव आहे, आणि रेडियस आहे 5 सेंटीमीटर. या पॉईंटपासून ही रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर. देन फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया. तर हा कर्व सरफेस, हा गोलाकार सरफेस एरिया, गोलाकार पृष्ठफळ किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि टोटल सरफेस एरिया, आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे हे पृष्ठफळ आणि हे पृष्ठफळ, म्हणजे हा सरफेस एरिया आणि हा सरफेस एरिया दोघांचे ॲडिशन, हा 2πr² आहे, हा πr² आहे, आणि टोटल काय होईल 3πr². पहा सोल्युशन. फॉर अ सॉलिड हेमिस्फेअर रेडियस आहे 5 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर इक्वल टू 2πr². बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. 2 पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आपल्याला. 3.14 r². रेडियस 5 आहे म्हणजे 5 इंटू 5, 2 इंटू 3.14 इंटू हा मल्टिप्लिकेशन 25 येईल, इक्वल टू हे 2 इंटू 3.14ला 25 ने मल्टिप्लाय करू आपण. 3.14ला 25 ने मल्टिप्लाय करू. 25 चौक 100, हातचे आले 10, 25 एक 25 आणि 10 35, हातचे आले 3, 25 त्रिक 75 आणि 3 78. 0.2 अंकानंतर म्हणजे 78.5 येईल बरोबर आहे. 78.50. पुन्हा 2 ने मल्टिप्लाय करायचं. या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करू. 0 10
2 अंकानंतर म्हणजे 157. पास एरिया आहे युनिट सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. आता टोटल सरफेस एरिया काढायचा. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. ही सिक्वेन्स लक्षात राहू द्या. पाय आर स्क्वेअर सर्कलचा आहे, 2 पाय आर स्क्वेअर हा कर्व आहे, 3 पाय आर स्क्वेअर हा दोन्ही मिळून 3 पाय आर स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरचा 4 पाय आर स्क्वेअर. 1 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर, 3 पाय आर स्क्वेअर आणि 4 पाय आर स्क्वेअर. 3 पाय आर स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 आर स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5 कारण रेडियस 5 आहे. बरोबर आहे. 3 इंटू 3.14 इंटू हे 25 होतील, परंतु हा मल्टिप्लिकेशन आपण घेतलेला आहे. 3.14 इंटू 25 हा एवढा आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार 3 इंटू हा मल्टिप्लिकेशन किती आला 78.50. बरोबर आहे. इक्वल टू आता या नंबरला 78.50 ला मल्टिप्लाय करू आपण 3 ने. 05523.2 अंकानंतर येथे येईल म्हणजे आन्सर येईल इथे. नंतर 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. सरफेस एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट तिसरा प्रश्न. इफ दी सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर इज स्पेअरचा सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला, तर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. सरफेस एरिया म्हणजे काय 4 पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सरफेस एरिया दिलेला म्हणजे 4 पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूम किती असेल, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे 4/3 पाय आर क्यूब आहे. बरोबर आहे. पायची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे यावरून आपल्याला रेडियस काढता येईल. बरोबर आहे. आणि रेडियस माहिती झाली, किती रेडियस आपण यामध्ये पुट करून आपल्याला व्हॉल्यूम काढता येईल. सोडूया. सरफेस एरिया ऑफ स्फेअर इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. सरफेस एरिया म्हणजे काय देअरफॉर 4 पाय सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे 2826 इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. देअरफॉर 2826 इक्वल टू 4 पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे आपल्याला आणि आर स्क्वेअर. यावरून आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला हे 2826 तर हे डिव्हिजनमध्ये जातील. बरोबर आहे. 4 इंटू 3.14 देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू 2826. हा पॉईंट जर आपण कॅन्सल केला, पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणजे हा पॉईंट काढून घेतला आपण तर येथे 2 झिरो वाढवावे लागतील. हे 2 झिरो आपण ॲड केले तर हा पॉईंट निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे 314 होईल. या नंबरच्या कंप्लीट 9 टाइम्स हा नंबर आहे आणि हे 2 झिरो ॲज इट इज. म्हणजे 314 इंटू 9 ही जर व्हॅल्यू काढली आपण तर ती एवढी येते. म्हणजे या नंबरच्या 9 टाइम्स हा नंबर आहे. बरोबर आहे. म्हणजे 9 आणि हे 2 झिरो ॲज इट इज म्हणजे काय होईल 900/4. 4 ने डिवाईड करू. आता 4 2 8 इथे 1 राहील, 4 2 8 इथे 2 राहतील आणि 4 5 20. म्हणजे हे काय येईल आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला आर पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर आर इक्वल टू 225चं स्क्वेअर रूट 15 सेंटीमीटर म्हणजे रेडियस मिळाली आपल्याला.
बरोबर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतले आपल्याला रेडियस मिळालेली आहे. आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे आहे. व्हॉल्यूममध्ये ही रेडियस पुट करू आपण. नाऊ व्हॉल्यूम ऑफ स्फेअर, व्हॉल्यूम 4πr³ बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू 4/3, पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस 15 आलेली आहे, म्हणजे 15 × 15 × 15, 15चा क्यूब आहे बरोबर आहे, म्हणजे 15 × 15 × 15. 3ने आपण डिवाईड करू या 15ला, म्हणजे 5 येईल बरोबर आहे. 5 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशन 20 होईल, इंटू हे 3.14 आणि इंटू हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 15चा स्क्वेअर आहे बरोबर आहे, 225. हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला, म्हणजे 225 × 20 करू आपण. हा मल्टिप्लिकेशन करू 225 × 20. म्हणजे काय होईल, 0 हा मल्टिप्लिकेशन येईल 4500 आणि इंटू 3.14 इंटू 3.14. ही ॲडिशन घेऊ, 0 0 0 3 11,1,3,1,4,1 .2 अंकानंतर पॉईंट येथे अंक येईल बरोबर आहे, इक्वल टू 14130. व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट प्रॉब्लेम सोपे आहेत, फक्त कॅल्क्युलेशन थोडं केअरफुली करावे लागेल. चौथा प्रश्न, फाइंड दी सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर. स्पेअरचा सरफेस एरिया काढायचा आहे. आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये सरफेस एरिया दिला होता, त्यावरून आपण व्हॉल्यूम काढलं होतं, त्यासाठी रेडियस फाइंड आउट केली ती. येथे पण आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे आणि सरफेस एरिया काढायचा आहे. येथे पण आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन, व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इक्वल टू 38808. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फॉर्म्युला काय आहे, 4/3πr³. ही व्हॅल्यू दिली आपल्याला बरोबर आहे. व्हॉल्यूम दिलं म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे. पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची आहे. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r³, कारण रेडियस फाइंड आउट करायची. r³ ॲज इट इज 38808. आपल्याला रेडियस काढायची म्हणून r³ या साईडला राहू देऊ, बाकी सर्व टर्म आपण या साईडला पास करू. 38808. इथे छेदामध्ये आहेत 3 आणि 7, तर येथे अंशामध्ये येतील 3 आणि 7. येथे हे अंशामध्ये आहेत, तर येथे छेदामध्ये येतील. आता या दोन्ही नंबरला आपण 11ने डिवाईड करू. 11 दोन्ही 22 होईल, 11 त्रिक 33, येथे 5 उरतील, 11 पाचे 55, 3 उरतील, 11 दोन्ही 22, येथे 8 उरतील आणि 11 8 88 बरोबर आहे. 3528 इंटू हा मल्टिप्लिकेशन 21 येईल बरोबर आहे, 21, आणि हा मल्टिप्लिकेशन 4 × 2 म्हणजे 8 होईल. आता 8ने डिवाईड करू आपण या नंबरला. 8 1 8, 8 चौक 32, येथे 3 राहतील, 8 चौक 32 आणि 8 1 8 बरोबर आहे, 441 इंटू 21. ही व्हॅल्यू कशाची मिळेल, r³ची. आपल्याला इथे क्यूब रूट घ्यायचा आहे. इथे r³ आहे, म्हणजे हा पण नंबर क्यूबमध्ये असेल बरोबर आहे. याला आपण असं लिहू शकतो, 441 म्हणजे 21चा स्क्वेअर आहे बरोबर आहे. 441 म्हणजे काय, 21चा स्क्वेअर आणि इंटू हे 21 आहेत. याचाच अर्थ काय होईल, 21चा क्यूब होईल बरोबर आहे.
हा 21चा स्क्वेअर आहे आणि इंटू 21 आहे, म्हणजे का आपण असं लिहू शकतो पहा 21 इंटू 21 इंटू 21 बरोबर आहे. म्हणजे काय होईल आर क्यूब इक्वल टू 21चा क्यूब होईल. पहा दोन्ही साईडचा आपण क्यूब रूट घेतलं तर काय होईल, हे क्यूब क्यूब कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे आर इक्वल टू 21 सेंटीमीटर. पहा रेडियस आपण फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ स्फेअर, सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. पहा 4 पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची. आर स्क्वेअर रेडियस 21 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स लिहिणार आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. पहा 7ने डिवाइड करू, 7 त्रिक 21, 22 इंटू 4 म्हणजे 88 होतील, इंटू 21 इंटू 3 म्हणजे 63 होतील. हा मल्टिप्लिकेशन घेऊ, 88ला आपण 63ने मल्टिप्लाय करू. आन्सर किती येईल 5544. सरफेस एरिया आहे सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट 5वा प्रश्न, हेमिस्फेअरचे आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. पहा व्हॉल्यूम याप्रमाणे आहे 18,000 पाय आहे. तर डायमीटर काय असेल, पहा हेमिस्फेअर म्हणजे याप्रमाणे शेप आहे, त्याचं आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे. पहा या शेपची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला बरोबर आहे. तर फाइंड इट्स डायमीटर, तर हा डायमीटर किती असेल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही रेडियस किती आहे ते प्रथम फाइंड आउट करावं लागेल बरोबर आहे. प्रथम आपण रेडियस किती आहे ती फाइंड आउट करू. रेडियस माहिती झाली की डायमीटर माहीत होतो बरोबर आहे. पहा सोल्युशन, आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर अर्धगोलाचे घनफळ हेमिस्फेअर ते किती असते म्हणजे 2/3 येईल, आणि स्पेअर असेल तर 4/3 बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर किती दिलेलं आहे आपल्याला 18,000 पाय, 18,000 पाय ही व्हॅल्यू दिलेली आहे. देअरफॉर 18,000 पाय इक्वल टू, पाय इथे दोन्ही साईडला पाय पाय आहेत बरोबर आहे, म्हणजे कॅन्सल होतील. पाय पाय कॅन्सल झाले म्हणजे हा पाय कॅन्सल होईल बरोबर आहे. इकडे राहतील 18,000 आणि इकडे राहतील 2/3 आर क्यूब राहील बरोबर आहे. आपण काय करू आता, आर क्यूबची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आर क्यूब इक्वल टू हे 18,000, हे 3 भागाकारात आहेत तर इथे गुणाकारात येतील, हे 2 अंशामध्ये आहेत तर इथे छेदामध्ये येतील बरोबर आहे. देअरफॉर आर क्यूब इक्वल टू, 2ने डिवाइड करू या नंबरला, 930 आहे. हा मल्टिप्लिकेशन 9,000 इंटू 3, देअरफॉर आर क्यूब इक्वल टू 9 इंटू 3 27 आणि हे 30 बरोबर आहे. पहा 3चा क्यूब किती आहे 27 आहे बरोबर आहे. पहा 3चा क्यूब 27 आहे बरोबर आहे, म्हणजे 27 त्याचं क्यूब रूट काय असेल 3 असेल बरोबर आहे. 27चं क्यूब रूट 3 आहे, आणि या 3 झिरोऐवजी क्यूब रूट घेताना आपण एकच झिरो घेतो बरोबर आहे, म्हणजे काय होईल 30 बरोबर आहे. म्हणजे या नंबरचं क्यूब रूट किती आहे 30 आहे. देअरफॉर आर इक्वल टू 30. पहा 27चं क्यूब रूट किती आहे 3 आहे बरोबर आहे. मग त्यामुळे येथे 3 झिरो असतील. इथे 3 झिरो असेल तर क्यूब रूटच्या बाहेर हे 27चं 3 होईल, आणि क्यूब रूट असल्यामुळे 3 झिरोऐवजी एकच झिरो येईल सेंटीमीटर. पहा रेडियस काढली, आपल्याला काय पाहिजे डायमीटर पाहिजे बरोबर आहे. रेडियसचा डबल असतो. नाऊ डायमीटर ऑफ हेमिस्फेअर इक्वल टू 2 इंटू रेडियस. रेडियस किती आहे 30 बरोबर आहे, किंवा 2 इंटू रेडियस करू आपण.
आता व्हॅल्यू पुट करू. रेडियस काढलेली आपण 30 इक्वल टू 60 सेंटीमीटर. फक्त डायमीटर आहे, त्याला स्क्वेअर क्यूब असं काही येणार नाही, फक्त सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.